डॉक्युमेंट वगैरे तुमच्या कॉपी तयार करा. आम्ही आता आमच्याकडे बघा आमच्या मजबुरी आम्ही आता तुम्हाला ओढून ताणून 70पर्यंत करतो आम्ही. अरे रिक्वेस्ट आहे सर, रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आता आमच्या पद्धतीने आम्ही काय करू आता कलेक्शन झालं की आम्ही ऑनलाईन पाहिजे गाडी ज्यांनी आणली ती मालक सोडल्यामुळं या ठिकाणी अवघड परिस्थितीमध्ये विचारत बसलेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतात. पहा या आजी मॅडम या ठिकाणी झोपलेल्या आहेत. अवघड परिस्थिती आहे सगळ्यांची, विचार शून्य. बघ काय करायचं बाबा हा प्रश्न. काय वाटतंय मावशी तुम्हाला? या ठिकाणी आपण धम्मयात्रेनिमित्त असं अवघड परिस्थितीमध्ये बसलेलो आहोत. काय वाटतंय तुम्हाला या परिस्थितीमध्ये? काय वाटतंय आम्हाला? बेकार वाटतं. आता कशानं जावं, काय जावं, कुठं जावं? आम्हाला हे परिस्थिती आमची बेकार. आता पैसे नाही, आदला नाही आमच्याजवळ. पण ते पैसे सगळे त्याच्याकडे दिलेले आहे. आता आम्ही कशानं जावं म्हणून आम्हाला विचार पडाय ना. किती जण आले तुमच्यासोबत? आम्ही 6 जण आहे. कुठून? मानवतून. 6 जण आला तुम्ही सगळे? हे तुमचा ग्रुप आहे 6 जण? आमचा ग्रुप. कष्टाचा पैसा आहे तुमचा? कष्टाचा पैसा आहे सर. आणि त्या माणसाने करून शेणे आम्ही बुद्धगयाचं आमच्या मनामध्ये होतं म्हणून आम्ही यात्रा करायला आलेलो आहे. फार देव वाटतच आम्हाला असं झालं. धड इकडे बी नाही देव धावले आणि तिकडे नाही. समोर आमच्या इच्छा ते पुरी इथे राहिली. इच्छाच राहिली. इच्छाच राहिली. बरं. या ठिकाणी धम्मयात्रेनिमित्त अर्धवट आपण या ठिकाणी यात्रा थांबवलेली आहे. काय वाटतंय तुम्हाला? अतिशय दुःख होत आहे. धम्मासाठी सगळे माणसं स्वखर्चानं आलेले असताना जो आमचा सहल प्रमुख होता त्यानं सर्वांना अगदी खाईत टाकल्यासारखं काम झालेलं आहे. नेपाळमध्ये आम्हाला सोडला आणि तो इथून निघून गेला. आमच्यासोबत वयवरचे 70च्या आजीबाई आहेत. त्यांच्याकडे आता पैसे पण नाहीत. पण आपण सगळेजण बंधुभाव म्हणून या ठिकाणी काहीतरी तडजोड करून त्यांना प्रत्येकाला घरी सोडण्याची आम्ही सोयी करत आहोत. पण सहल अर्धवट सुटल्यामुळे सर्वांना अतिशय वेदना होत आहे. बरं ठीक आहे, धन्यवाद. काय वाटायले? आपण आपल्या याच्यामध्ये सुखरूप जाऊत का? ठीक आहे. सेविका पण या ठिकाणी आहेत. काय वाटतंय तुम्हाला? आपल्याला या ठिकाणी आमचं असं झालंय बघा आता, कारण की जो आमचा एजंट होता त्याने काय केले म्हणजे सगळ्याकडून पूर्णपणे पैसे घेऊन त्यांनी इथून आम्हाला न सांगता इथून निमूटपणे निघून गेलेत. आणि आमच्यासोबत हे बरेच वृद्ध आजी आहेत, म्हणजे काही महिला आहेत, जेणेकरून त्यांना कुठं जाण्याचं सुद्धा असं कळत नाही. ऑटोत बसावं तर कुठं उतरायचं हे सुद्धा समजत नाही. मग आता आम्ही सुद्धा खूप परेशानीमध्ये पडलेलो आहोत आणि यांना धड म्हणजे असं सोडता पण येणार नाही आणि इथं ठेवून पण आम्ही जाऊ शकत नाही. अशी परिस्थिती सध्या आमच्या सोबत घडलेली आहे. आणि हे सगळे शिक्षकवृंद आणि त्यांच्या सगळे घरचे कुटुंब परिवार आहे म्हणून तरी आम्हाला थोडा आधार भेटलेला आहे आणि त्यांच्याच बरोबर आम्ही घरापर्यंत पोहोचू शकतो अशी आम्ही अपेक्षा करतो. काय वाटतं आजी तुम्हाला? काय वाटायलंय तुम्हाला? काय आता इथं थांबलोत, काय वाटायलंय? काय वाटायला आता वनात पडल्यावर झालं. काय वाटायला? वनात पडल्यावर खरंच वन आहे बघा, इकडं सुंदर वन आहे या ठिकाणी. आणि आम्हाला काय सुधरत नाही. आम्ही आलो तुमच्या मागे. सुधरतच नाही तरी पण आलात. काही सुधरत नाही. घरचे माणसं नको म्हणला होता तरी पण तुमची बुद्ध धर्माविषयी जी आवड आहे तुम्हाला या ठिकाणी आणलेली आहे. आणि या माणसाने 2दा पाहून तिसऱ्या बारीची वळवळी हो सुटली होती. 2दा पाहून तिसऱ्या बारीची इच्छा होती. तुम्हाला काय वाटते? काय वाटायले बाळा तुला? तू या ठिकाणी आलास, हा काय वाटेल? उभा राहा. ठीक आहे. आता हे सगळ्या आमच्या बगाटे सर या ठिकाणी
मॅडम आहेत. चला काय वाटतंय तुम्हाला? टोके मॅडम काय वाटतंय तुम्हाला? बरं तुला स्वयंपाकीवाले काय वाटतंय तुला सांग? मला ते सामान विकायचं बाकी काही नाही. स्वयंपाक विकायचा आहे ठीक आहे. तुला काय वाटतंय? एकच वाटायला फक्त इथून गावाकडे जाव आणि वाकाय साहेब फक्त इथं भेटा परत तुमचे पैसे त्यांनी दिलेले का स्वयंपाकीचे? रुपये दिले काय दिले. बर मग 1 रुपया दिले नाही. तुम्हाला काय वाटतंय ते नंतर दिले? आमच्याकडून भेटायला पाहिजे ते भेटायला पाहिजे एक दिवस फक्त. टोके सरनी मत न विचारताच निघून गेलेले आहेत. अतिशय दुःखी वातावरण. ते मूडमध्ये नाही तर त्यामुळे तिकडे चाललेले आहेत लांब. करू चालू आम्ही अशा परिस्थितीमध्ये आटोकलेलो आहोत. 9 दिवस झालं. दररोज आमचा प्रवास हा दररोज सकाळी उठल्यापासून पैसे गोळा करण्यात भांडणं करण्यात या ठिकाणी गेलेला आहे. आणि आपण पाहू शकतात की सगळे आसपासचे बौद्ध धर्म यात्रेनिमित्त या ठिकाणी आले आहेत. आम्हाला चांगलं वाटलं होतं. आम्ही धर्मयात्रेनिमित्त जे स्थळ पाहिले त्यानिमित्त आम्हाला चांगलं वाटलं. परंतु बाकीच्या ज्या अनंत अडचणी आल्या त्यावर सुद्धा आम्ही 9 दिवस मात करून आम्ही या ठिकाणी प्रवास केलेला आहे. शेवटी आम्ही कपिलवस्तू या ठिकाणी शहर पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर सकाळी जवळपास 9 वाजता ज्यांनी आम्हाला सहलचे आयोजन केले वाकळे हे आम्हाला सोडून गेलेले